नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे महाराष्ट्राच्या गौरवशाली एल्लोरा येथील कैलाश मंदिरात। जगातला सर्वात मोठा एकांश शिल्पकलांपैकी म्हणजे संपूर्ण डोंगर कापून बनविलेला एक अद्भुत मंदिर। चल तर मग सुरू करूया माझ्यासोबत आजचा हा सुंदर प्रवास। मित्रांनो, हे पहा, पहिल्या नजरेत किती भव्य दिसतं। कल्पना करा, हे मंदिर वरून खाली एकाच दगडातून कोरलेलं आहे। कुठेही त्याला जोड नाही, सीमा नाही, एकच दगड, एकच पर्वत। हे बघून खरं तर खूप आश्चर्य वाटतं। आता आपण आलो आहोत मुख्य प्रांगणात। इथे समोर दिसतंय नंदी मंडप आणि त्यामागे महाकाय शिवलिंग। संपूर्ण मंदिरात रांगेत कोरलेले देव देवता, कथा पुराणातील प्रसंग, प्रत्येक भिंत एक कथा सांगते। हे पहा, दगडातील इतकं बारीक कोरीव काम आहे। इथे रामायण महाभारतातील अनेक दृश्य दगडात जिवंत वाटतात। प्रत्येक मूर्तीचं भाव, कपडे, अलंकार सगळं इतकं सूक्ष्म आहे की कॅमेऱ्यात पकडणे देखील ते कठीण आहे। कैलाश मंदिराची निर्मिती 8व्या शतकात राजा कृष्ण प्रथम यांनी केली। यात जवळपास 2 लाख टन दगड डोंगरातून काढला गेला। त्यावेळी लोकांना हे कसं शक्य झालं हे कोडच आहे आजही। त्या काळातील कारागिरांची कला व मेहनत, बुद्धिमत्ता सगळंच काही इथे या मंदिरात अनुभवायला मिळतो। कैलाश मंदिराची आयकॉनिक गोष्ट म्हणजे याची यू आकाराची रचना। तुम्ही वर जाऊन पाहिलं तर संपूर्ण मंदिराचा एरियल व्ह्यू ते खूपच सुंदर दिसतं आणि इथून मंदिराची भव्यता अजूनच जाणवते। एवढी गर्दी असली तरी इथे एक वेगळी शांतता आहे। शिव मंदिरात उभं राहिलं की असं वाटतं वेळ थांबून गेला आहे। दगडातील ही ऊर्जा, ही कला मनाला एक वेगळी शांती देते। मित्रांनो, एल्लोरा येथील कैलाश मंदिर म्हणजे भव्यतेचे, दिव्य कलेचे आणि इतिहासाची संगभूमी आहे। जर तुम्ही इथे अजून आला नसाल तर एकदा नक्की भेट द्या। आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागाला भेटूया। जय शिवशंकर।